आणि आता एक राजकीय बातमी। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना रायगडचे आका म्हटलं होतं। यावर आता तटकरेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय आणि त्यामुळेच ते असे वक्तव्य करत असतात असं तटकरे म्हणालेले आहेत। शिवाय नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे नैराश्यातनं ते असे आरोप करत असतात असंही पलटवार तटकरेंनी केलाय। आम्ही लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो, परंतु आताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे। अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे। डोक्यावरती ज्यांचा परिणाम झाला ते अशा पद्धतीची वक्तव्य करू शकतात। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतक्या दारुण पराजयाला सामोरं जावं लागेल असं त्यांना कदाचित वाटलं नसेल, त्यामुळे आलेल्या नैराश्यातून ते बोलतात। मी कायदेशीर सल्ला घेतो आहे आणि कदाचित क्रिमिनल डिफॉर्मेशन केस जे या पद्धतीचे वक्तव्य करतायत त्यांच्या संदर्भात बजावण्याचं मी माझ्या वकिलांची सल्ला मसलत करून करतो।